गेल्या 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय, तर काही गावांचा संपर्क तुटलाय। जळगाव शहरातला मेहरुण तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे, त्यामुळे जामनेर तालुक्यातल्या देवपिंपरी गावाला पुराचा वेढा पडलाय, तर पाचोरा तालुक्यातल्या वावड गावाला पावसामुळे आलेल्या पुरात एका बैलगाडीसह 2 जण वाहून गेलेत। अजूनही जिल्हाभर पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे हा पाऊस केव्हा थांबतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि नेहमीचा हा त्रास आहे मला। गणपती नगरचं पाणी यांना तिकडे काढायला पाहिजे आणि हा नाला जो आहे नाला मोठा केला पाहिजे, तेव्हा आमच्या घरामध्ये पाणी येणार नाही। पूर्ण खाय प्यायच्या वस्तू सर्व आमच्या वल्ल्या होऊन गेल्या आणि बाकीच्या वाहून गेल्या। जेवढं आमच्याकडनं आवरता आलं फक्त तेवढंच आम्ही आवरलं आणि बाकीचं वाहून गेलं, कारण की जीव वाचवायचा पडतो। लहान लहान मुलं आहेत आमच्याकडे झोपडपट्टीमध्ये, त्यांना राहायची बसायची सोय नाही कुठं।